तर आपल्याकडं काय आहे हे सगळं व्यर्थ आहे, सगळं व्यर्थ आहे, सगळं व्यर्थ आहे. देवानं आपलं म्हणावं. एक 10-15 कापडी वृंदावनला चालले. कापडी कापडी वारकरी आणि कापडी याच्यातला फार मोठा फरक आहे. आळंदीला, पैठणला, देहूला, त्र्यंबकला गोरोबा काकांची, मुक्ताई साहेबांची आणि पंढरीला जातात हे वारकरी, आणि बाकीच्या तीर्थाला जातात ते कापडी. वारकऱ्याच्या यादीत येऊ शकत नाही, ते कापडी आहेत. मी नाही सांगत, मोठ्यांचं वाक्य, ते कापडी आहेत, कापडी आहेत. आणि ही 5, 50, 100 काय कापडी असतील, ही द्वारकेला, वृंदावनला चालली. चुकून शब्द आला, वृंदावनला चालली. 4-4:30 वाजलेले. 2-2.5 तासाच्या नंतर सूर्यास्त होणार. अंगीकार ज्यांचा सांगतोय, देवानं स्वीकार केला की कामच संपलं. मधल्यानं किती बी ओरडू द्या, हो, किती ओरडू द्या, किती ओरडू द्या, किती ओरडू द्या, काही विषय नाही. हत्तीवरनं एक राणी उतरली. महाराणी होती ती, एका पातशाहीची राणी होती. तिला 40-42 किलो सोन्याची आब्दागिरी बसायला होती. अंबारी, आब्दागिरी चुकून बोललो, अंबारी बसायला होती. आणि तेवढ्या सोन्याच्या अंबारीत बसणारी राणी हत्तीवरनं खाली उतरली. शिबीर ठोकल्या गेले आणि तिचं दुपारचं जेवण वगैरे झालं. तिनं आराम केला आणि 4-4:30 वाजता राधे कृष्ण, राधे कृष्ण, राधे कृष्ण असा नामाचा उच्चार करीत काही कापडी वृंदावनला चालले होते. ती लगबगीनं बाहेर आली. प्रधानजी, जी साहिबा. बाबाजी, ती राणी होती मुघलांची बायको, मुघलांची बायको. 6 पातशाहीपैकी एका पातशाहीची पत्नी होती. प्रचंड श्रीमंत होती ती, मुघलांची राणी होती ती. तिचं नशीब इतकं गोड होतं, तिचा प्रधान हिंदू होता. आणि बुद्धिवादी लोकडी असो आणि महाराष्ट्रातला गेला की वारकरी असो, या वारकऱ्याची पायाची माती माझ्या अंगाला लागावा, चंद्र सूर्य आहेपर्यंत तुला ते सन्मान प्राप्त होते. कोण मोडू शकतं भरतबुवा ही परंपरा? नाही. का? तिला पंढरपुरातल्या मालकानं आपलंसं केलंय. मुघलांची पत्नी आहे, यवनांची राणी आहे, पण देवानं स्वीकार केल्याच्या नंतर जगातली कुठलीही शक्ती तिला बाजूला करत नाही. याचं एकमेव कारण आहे, त्या विश्वाच्या मालकानं आपलंसं केलंय म्हणून मालक म्हणतात. काय स्वयंपाक, काय थाट, काय वैभव. चला. आणि मग हलकी पण नव्हती माया लग्नाला. हिरीत जरी जीव द्याला तरी तो तृतीयपंथी सूर्यचंद्र आहे तोपर्यंत प्रसिद्ध आहे. कारण त्याचं नाव घेतल्याशिवाय काकड्याची पूर्ण आहुती होत नाही. तुम्हाला जरी दोघं मरुस्तर गावात आले नाही पुन्हा, दोघं मरुस्तर गावात आले नाही पुन्हा, आणि खालच्यानं मनगट दुखुस्तर टाळ्या वाजल्या, ह्या आश्वासनाच्या टाळ्या. आणि उद्धाराची असती ती टाळी असती, उद्धाराची असती ती टाळी असती. जीवनभर तुम्ही आम्ही याच्या पलीकडे सांगू झुका गुरुजी, संजू गुरुजी, घरातल्या मायबापानं हाकलून दिलेला तृतीयपंथी, पण आज गाथ्यात त्याचं नाव आहे. का? पंढरपुरातल्या मालकानं स्वीकार केला म्हणून. अंगीकार जाता अंगीकार जा
जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा. ए हरी बाबा, आता तुम्हाला प्रमाण सोडतोय. वारकरी संप्रदायातला कीर्तनकार स्वतंत्र नाही. 1 आणि 2 या लोकांच्या बिरड्यात बांधलेला आहे. एक कीर्तनकार म्हणला मलाच लय गाता येतो, कौरव पुंगाने हानी तू सुंबळ्या. अरे तुला एकट्यालाच गाचं तर बसून गाय ना. कंबर बांधायची असेल तर यांना किंमत द्यावंच लागेल. कंबर बांधायची असेल तर यांना किंमत द्यावंच लागेल. महाराज वारकरी संप्रदायातला मृदंगाचार्य म्हणजे प्रत्यक्ष इंद्र, आणि वारकरी संप्रदायातला भजन्या म्हणजे गंधर्व आहे. आणि इंद्र आणि गंधर्व येतात का त्यावेळेला नारदाला नाचता येते, म्हणून ही गादी नारदाची. विठाला विठाला नाही सांगत, जाऊ दे आता. राजा सोन्याच्या पात्रात नैवेद्य घेऊन गेला बाबा देवाला. पण राजानं नैवेद्य ठेवल्याच्या नंतर त्याच्यावरलं पात्र काढलं, झाकण काढलं, त्याच्यावर तुळशीची मंजूळ ठेवली आणि मंत्र म्हणायला आम्ही लोक होतो. गुडा शर्कराय सर्वस्थितो घ्रते यज्जायते तत्रान्मिश्रित भव पुण्यां जठरानलो तृप्तावसायां नैवेद्यं समर्पयामि सदजधजद्निरेभय स्थितं मध्यं सुधा अधो भयति मदिजति जायं सुधि छन्दानाभय व्याप्ति निर्भयति छन्दपरा भक्ति भवयति शुञ्जन भवे गुडाशर्करायत मुक्तावसभय जठरानलो मुक्तावसभय सर्वप्रिया रसनं प्रियं यच्चायते प्राणं मे वचसितं यथा दुर्गं भवयति सुगन्धि भयं प्रसादरस्तुं गञ्जायते प्रसादरस्तुं गञ्जायते प्रसादरस्तुं. मंत्रोच्चार करण्यासाठी मोठी मोठी लोक होती. प्रसाद गुडा शर्करा नैवेद्य. नैवेद्य ठेवला झोका गुरुजी. पण राजानं नैवेद्य ठेवायच्या अगोदरच देवाचं तोंड भरलेलं. बाबा तोंड भरलेलं. राजा होता तो. पुजारी जी, देवाला काल जीव घातल्याच्या नंतर तुम्ही सकाळी स्नान घातलं नाही? हो म्हणले. आंघोळ घातली, पितांबर बदललाय, देवाची कपडे बदलली, देवाला चांगल्या कपड्यानं पुसून काढले. मग काल खाल्लेला भात कस काय जिभेचा तोंडाचा बाजूला सरकला नाही? ओठ कस काय भरकेत? पुजाऱ्यानं विचार केला, देवाच्या ओठाला अजून भात? मी तर सकाळी 2 घंगाळभर पाण्यानं उष्णोदक स्नानम समर्पयामी शुद्धोदक स्नानम समर्पयामी सुगंधी द्रव्यम त्याच्यात सगळं टाकून सगळं स्नान घातले, पण भाताचे कण ओठाला कसं काय? राजानं सगळ्यांना सांगितलं, उद्यापासून तुमची ड्युटी बंद. संध्याकाळी दुपारी निरोप लागला 3-4 वाजता. राजा महाराज, पुजाऱ्याचा दोष नाही, तुमच्या अगोदर एका माऊलीनं नैवेद्य ठेवला होता, एका स्त्रीनं नैवेद्य ठेवला होता. तर पुजाऱ्यांना विचारलं, नैवेद्य घेऊन कोण आलतं? आतापर्यंत आपल्या देवाला तुमच्या व्यतिरिक्त नैवेद्य नाही. तुम्ही जर गावाला गेले तर तुमचे पुत्र घरी नसतील तर प्रधानजी याच्या व्यतिरिक्त कोणीही देवाला नैवेद्य ठेवत नाही. कोण्या बाईची ताकद आहे देवापुढे नैवेद्य घेऊन यायची? कोण सांगतंय? साधा माणूस होता मळकट कपड्याचा. त्यानं सांगितलं, ती तुम्हाला दिसत नाही, ती घरूनच जीव घालती, घरूनच जीव घालती. आणि मग निकषांती मुद्द्यावर येतो. अंगीकार ज्यांचा केला नारायणे. 2 मुद्दे सांगतो मग पूर्णविराम. मग मला पुरा. बोलून घेतलं, कोण आहे? राजाला सांगितलं, महाराज विश्वास बसणार नाही, पण आपल्या गावापासून काही अंतरावर एक लहानसं झोपडं आहे. त्या झोपड्यात एक माथारी राहते आणि ती माथारी रोज देवाला भाताचा नैवेद्य देते. खिचडी म्हणून प्रसिद्ध होती. ते खिचडीचा प्रसाद आहे जगन्नाथपुरींच्या मालकांचा.
खिचडीचा प्रसाद आहे, खिचडी ती देवाला समर्पित करते. आता मंत्री, महामंत्री, गुमास्ते, प्यादा ही सगळी जी भवतालची होती का, ही सगळी माणसं म्हणले याच्या गोळ्या संपल्यात, हे काही बी बोलतंय, याला हाकलून द्या. ते म्हणला, राजेसाहेब मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं की तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण त्या बाईचा नैवेद्य खाल्ल्याशिवाय तुमचा सुद्धा नैवेद्य जगन्नाथ भगवान घेतच नाहीत. आता तर त्यानं अशी गोळी सोडून दिली की राजाचा शेंडीतला घाम पायात आलाय. तिचा नैवेद्य खाल्ल्याशिवाय कोणाचाही नैवेद्य देव स्वीकारित नाही. चला आपल्याला बघायचं. सगळेजण म्हणले, काय राजेसाहेब, सोन्याच्या महालात राहणारी माणसं, तुम्ही एका झोपड्यात राहणारी बाईन तिच्याकडे जायचं. राजानं सांगितलं, अरे देवाच्या तोंडाला भाताचे कण होते, पुजाऱ्यानं सांगितलं 3 घंगाळ पाण्यानं स्नान घातलंय, चांगल्या कपड्यानं देवाचा चेहरा पुसलाय, देवाला पुसून काढय, आणि नैवेद्य ठेवायच्या आधी देवाच्या ओठाला खिचडी लागते, याचं सिद्ध हाच आहे आपल्याला. कोण ती बाई आहे? बोलून घेतलं तिला. मोठमोठाले लोक, भवतालचे मोठे फुगरी चोट असतात, हो भिकार चोट असते. ते म्हणले, राजेसाहेब तिथपर्यंत जाचच नाही, तिलाच आपल्या घरी बोलून घ्या. मग आता तिला बोलले म्हणल्यावर तिला पालखी पाठिली. ती म्हणली, मी पालखीत बसणारी नाही. मग ती काठी टेकीत दिवस माळाला. आणि ते म्हणले, आता नैवेद्य, म्हणले रातच्या खात नाही, नैवेद्य उद्या सकाळी देव घेईल, आणि आता रात्री मी तुमच्या इथं कुठं नैवेद्य? तर बाबाजी, राजाच्या घरी चूल सोन्याची, भांडे सोन्याचे, सरपण कसं सोन्याचं आणता येईल? राजाच्या मंत्र्यानं गंगेच्या पाण्यात लाकडं बुडून वाळिले. काष्टा पवित्रो शुद्धो स्थितम गंगो दकायाम शुष्क काष्टा स्थितो हो. वाळलेली लाकडं गंगेच्या पाण्यात बुडून वाळवली, आता ती शुद्ध लाकडात सोन्याच्या चुलीत घातली. पण तिनं सांगितलं, बेजार होऊ नका, सोन्याच्या चुलीवरची खिचडी जगन्नाथ भगवान खात नाही. राजा म्हणला, काय अवघडच काम झालं या बाईचं. तुझ्या आजची खिचडी खातो हो, माझी खाल्ल्याशिवाय जगात कोणाचाही नैवेद्य घेत नाही. मग कधी? ती म्हणली, त्याच झोपड्यात शिजवावं लागती. राजा म्हणले, शिजून आण. तुमच्या महालात खात नाही, ते तिथंच खातो, तिथंच खातो. नाईलाजानं राजा, गुमास्ता, प्यादा, मंत्री, महामंत्री, सुमंत्री, प्रधान हे सगळे जण त्या झोपड्यात कुठं बसत आहेत. राजाची बायको पैठणी नेसलेली, त्या काळातली मोत्याची झालर, सोन्याचा जर, चांदीचा जर, तिची पैठणी आता इकली तर 2 मोरांड्या इकत भेटतील 36 एकरच्या. एवढी साडी तिच्या अंगावर. पण ती बाई म्हातारीच्या झोपड्यात अशी वाकून चालली. हो, त्या काड्या अडकल्या का तिच्या झिपुटीला. हो, चट इचारलेलं इचकलं, ते तुंबा बांधलेला ते चट इचकाला तिचा. हो, आता इचारण्याच्या लय पद्धती आता बापा. लय इकून कोंबडं, तिकून पाखरू, इकून कावळा, इकून खोपा, लय 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 पद्धती वेगळ्या. कशा हसत्यात बघा ना. दुनियादास महाराजांचं एक पद होतं बाबा. ही लोक अधिकारी लोक होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, राष्ट्रसंत दुनियाजी महाराज, दुनियादास महाराज गोड बोलायचे. 4 पट्टे साडी नेसे लुगड, मागून काढी कोंबड. 4 पट्टे साडी नेसे लुगड, मागून काढी कोंबड. कपाळाला कुंकू नाही दिसे घुबड, कपाळाला कुंकू नाही दिसे घुबड. सांग सांग पोरी नान लागन का गोड, सांग सांग पोरी नान लागन का गोड. हे दुनियादास महाराज म्हणायचे. काय वर्णन केलंय लोकांनी महाराज, किती वर्णन, किती वर्णन. आता कशाला पदर घ्या, आता कुठं उड लागायला तुम्हाला. घेत जा माझ्या माईंनो, पाठ झाकून घेत जा. तुमच्या चप्पलला कपाळ घासेपर्यंत प्रणाम करतो. हा कीर्तनाचा पुरुषार्थ आहे, हा भागवताचा पुरुषार्थ आहे, हा रामायणाचा पुरुषार्थ आहे, हा शिवपुराणाचा पुरुषार्थ आहे. ज्या बाईनं नवऱ्याची इच्छा पूर्ण व्हावी, त्या दिवशी माणूसच प्रांतात मेला नाही, तिनं स्वतःच्या शरीराचं जोहार केलं. त्या शिवभक्ताची पत्नी सुद्धा डोकं भरून पदर घेती. भगवंतानं तिच्या बांगडीची दुसरी बाई तयार केली, पण ती पदर घेत होती. तिचा नवरा दुकानातून साडी आणत होता ना, त्या साडीला दुकानातच पदर होता, घरी आणून लावायचं काम नव्हतं. इतका मोठा पुरुषार्थ होता. चला किती बोलायचं आपण. योग असा आला
राणी सुद्धा मध्ये, राजा सुद्धा वाकून मधात, मुकुट पडला हो त्या झोपड्याला अडकून. बाईनं चूल पेटिली, तांदूळ 2-3 बाऱ्या धुतले. तिचे तांदूळ का क्वालिटीचे, काय साधे तांदूळ तिचे, असे धुतले. वरी आलेल्या त्या तुषा काढल्या, पुन्हा 2-3 बाऱ्या पाणी टाकायला बाहेर. मधात टाकीन तर झोपन कुठं, ओलं कसं करीन ती. तिला काय राजासारखा माल थोडाच होता. बेशिंग, तोंड धुवायचं वेगळं, हँडवॉश वेगळं, पुन्हा त्या पेपर साबणा वेगळ्या, पेपर सोप म्हणतात ना त्याला, असं कुठं होतं तिचे, तर काहीच नाही. मधी धुपन वाहडं 2-3 लाकडं ओले. राजाच्या बायकोला 3ऱ्याच दिवशी चष्मा बदलावा लागला. इतकी रड. येरी सांगायलो कशाला रडन ती. खिचडी आटपली बाबा. खापराच्या ताटात खिचडी घेतली. दारात तुळशी वृंदावन होतं, त्याचे 2 पानं तोडले, त्याच्यावर ते पानं ठेवले आणि जगन्नाथ भगवंताकडे तोंड केलं आणि हात जोडेन डोळे झाकले. देवा, आज खिचडीवर तूप नाही बरं का, आज खिचडीवर तूप नाही, तूप नाही. घरी कुटलेल्या हातसडीच्या तांदळाची खिचडी होती, लाल चरत तांदूळ, त्याला फक्त हळद पण नव्हती. आज नैवेस ती हरिद्रायाम. वैकुंठवासी माधव महाराज मगर सांगायचे हा प्रसंग. हळद सुद्धा नाही, हळदीशिवाय खिचडी होती का देव. मोहरी पाहिजे, जिरे पाहिजे, हळद पाहिजे, चटका द्यायला तेल पाहिजे. नुसतं बघून ते गाडगं गरम केलं आणि पाणी चरकन वाजलं की झाली फोडणी खिचडीची. राणीने विचार केला, महाराज हे सगळं विचित्रपणा दिसतोय, हिच्याकडं तेल नाही, हिच्याकडं हळद नाही,